इलेक्शन्स येतात, भारताचा जागरूक मतदार मतदान केंद्रावर जातो, मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत देतो. हे मत कधी एखाद्या व्यक्तीला, तर कधी एखाद्या पॉलिटिकल पार्टीला, तर कधी असतं एखाद्या विचारधारेला. मत दिलेला उमेदवार निवडून येतो, ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, म्हणजे अर्थातच आमदार खासदार म्हणतो, आणि इथेच मग आपला विजय होतो. आता गोष्ट दुसरी, भारतामध्ये फोडाफाडीचं राजकारण काही नवीन नाही, पण सध्या सर्वात महत्वाची प्रमुख चिंता आहे ती या फोडाफाडीच्या राजकारणात झालेली मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढ. आणि याच अनुषंगाने मग आम आदमी पार्टी असू दे किंवा तृणमूल काँग्रेस असू दे, महाराष्ट्रातील शिवसेना किंवा राष्ट्रवादी पार्टी असू दे, या अनेक पक्षांना खिंडार लागलेला आहे. हे पक्ष फोडल्या गेलेले आहेत, फुटलेले आहेत. तरी सुद्धा हे प्रकरण कुठे थांबताना आपल्याला दिसून येत नाही. आणि एक महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झालेला असेल, पक्षांतर बंदी कायदा कुठे आहे? आणि पक्षांतर बंदी कायदा असूनही हे आमदार खासदार आपले पक्ष कसे बदलतात, याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. हे प्रकरण समजून घेणार आहोत आणि पक्षांतर बंदी कायदा काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग हा टॉपिक होणार आहे. सो निश्चितच तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं हे पुस्तक आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सर्व गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. निश्चितच तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. चला, आता इश्यू काय आहे, तर हाच इश्यू आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, हे जे सिम्बॉल्स तुम्हाला दिसत आहे हे पक्ष फोडलेले आहेत, फुटलेले आहेत. आणि विशेष महत्वाचं, जो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जी शिवसेना होती ती फोडण्यात आलेली होती, त्यातून जी मूळ शिवसेना आहे ती बनली उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे जी मूळ शिवसेना आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर सुद्धा कब्जा केलेला आहे. पण अजून महत्वाचं काय, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच तिथे धक्का बसलेला आहे आणि परत एकदा तो पक्ष फोडण्यात आलेला आहे. भाजपाचं तुम्हाला ऑपरेशन लोटस हे सुद्धा माहिती असेल. आणि विशेष करून जे बिल आता संसदेमध्ये मांडण्यात येतील त्या अनुषंगाने सुद्धा हे ऑपरेशन लोटस सक्रिय झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा ऑपरेशन टायगर राबवलेलं आहे आणि पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन टायग्रेस सुद्धा राबवण्यात आलेलं होतं. सो असे अनेक पक्ष आपल्याला फुटताना दिसत आहे. आता सर्वात महत्वाचं काय, कुंपणच शेत खातायत, कुणाला काही दिसेना. आता ही महत्वाची 2-3 इन्स्टिट्यूशन मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. एक आहे न्यायालय, ठीक आहे, मग ते हायकोर्ट असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे. त्यानंतर ही जी महत्वाची चेअर आहे जी तुम्ही संसदेमध्ये बघितली असेल, ठीक आहे, पार्लमेंटमध्ये बघितलेली असेल, म्हणजे अर्थातच ही स्पीकर किंवा अध्यक्षाची चेअर आहे. आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सुद्धा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी माहित आहे. तरी सुद्धा यांना काही दिसेनासं झालं का? निश्चितच यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह तयार होत आहे. कारण महत्वाचं काय, की जेव्हा पक्ष फुटून जातात, आमदार फुटून जातात, खासदार फुटून जातात, तर सर्वात महत्वाचा रोल या इन्स्टिट्यूशन्सचा असतो. त्यांना थांबवण्याची गरज असते. पण तरी सुद्धा ही प्रकरण आपल्याला थांबताना दिसून येत नाही. म्हणूनच हे सुद्धा काय म्हणतात, सवालों के घेरे में है. आणि अजून सर्वात महत्वाचा काय, तर इथला जो काही नागरिक आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे करता येतात. कारण काय, तर आपण एक दिवस जातो आणि वोट देऊन येतो, पण 5 वर्षासाठीची जी काही अकाउंटेबिलिटी आहे ते आपण चेक करत नाही. सो निश्चितच नागरिक सुद्धा इथे अतिशय महत्वाचा आपल्याला दिसून येतो, ठीक आहे, सिटीजन सुद्धा. आता बघा, पक्षांतर बंदी कायदा नेमका काय आहे ज्याची आपण चर्चा करणार आहोत. तर 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये जो 10वा शेड्यूल आहे त्या ठिकाणी हा पक्षांतर बंदी कायदा म्हणून आपण ओळखतो, हा कायदा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सो 10th शेड्यूल हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, ठीक आहे. सो हा कायदा लागू करण्यात आलेला, जे मी तुम्हाला सांगितलं अनुसूचित 10 मध्ये. आता उद्देश काय होता, तर आयाराम गयाराम राजकारणाला आळा घालणे. हरियाणामधून हा कॉन्सेप्ट आलेला आहे. एका व्यक्तीने, गयालाल नावाच्या व्यक्तीने 9 तासात 3 वेळा पक्ष बदललेला आहे. सो त्याच अनुषंगाने हा आयाराम गयाराम राजकारणाला आळा बसायला पाहिजे या अनुषंगाने हा पक्षांतर बंदी कायदा आणण्यात आलेला होता. म्हणजेच निवडून आलेले आमदार खासदार पक्ष बदलून सरकार अस्थिर करू नये यासाठी हा कायदा आणण्यात आलेला होता, ज्यालाही आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखतो, ठीक आहे. आता या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य अपात्र कसे होतात,
तर बघा, खासदार किंवा आमदार किंवा जे काही सदस्य आपण त्यांना म्हणूयात, सो स्वेच्छेने जर त्यांनी पक्ष सोडला, एखाद्या पॉलिटिकल पार्टीवर तो निवडून आलेला आणि पक्ष सोडला, सो तो अपात्र होतो. त्यानंतर पक्षाच्या व्हीप विरुद्ध मतदान केल्यास, म्हणजे जे काही सभागृह असतं तिथं व्हीप आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक व्हीप असतो. म्हणजे जर तुम्हाला तिथे वोटिंग करायचं असेल, कोणाला वोटिंग करायचं, तुमचा काय स्टँड असला पाहिजे, पक्षाच्या भूमिकेसोबत तुम्ही एक सोबत राहायला पाहिजे, या अनुषंगाने व्हीप जाहीर करत असतो आणि त्याच्या विरोधात जर मतदान केलं तर ही अपात्रता आपल्याला दिसून येते. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध जर गेलं तर ही अपात्र होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि हा सदस्य अपात्र होतो. आता सर्वात महत्वाचं काय की या बाबतीतचे निर्णय कोण घेतो? जर एखाद्याने म्हटलं की नाही, मी तर असं मत केलेलंच नाही किंवा मी अशी वेगळी भूमिका घेतलेली नाही, मांडलेली नाही, तर हा जो निर्णय घेण्याचा अधिकार आहे हा सर्वात महत्वाचा आहे. लोकसभा, विधानसभेचे जे अध्यक्ष असतात, तिथले जे काही स्पीकर असतात किंवा राज्यसभा किंवा विधान परिषदेचे जे सभापती असतात, तो हे ते डिसिजन घेत असतात, हे ते ठरवत असतात. आणि म्हणून मी त्या चित्रामध्ये तुम्हाला ते एक जी इमेज आहे ते तुम्हाला दाखवलेली होती, कारण ती निर्णय घेणारी व्यक्ती कसा निर्णय घेते यावर सुद्धा पक्षांतर बंदी कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एकटा आमदार किंवा खासदार थेट पक्ष बदलला तर त्याचे काय होते, सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. पण आता जर ग्रुपने गेलं तर तेच सदस्यत्व वाचू शकतं. मग आता बघा, पक्ष बदलण्याचा पहिला मार्ग कोणता आहे? जर अशी अपात्रता जरी होत असेल तरी हे पक्षांतर बंदी थांबताना आपल्याला दिसत नाही, तर मग काय मार्ग आहे याचा? तर 2/3 सदस्यांचा नियम. आता बघा, जी 85वी घटना दुरुस्ती झालेली होती, जो पक्षांतर बंदी कायद्याबद्दल आपण बोलत होतो, सो त्यानंतर एक 91वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये काय आहे की जी 1/3 ची जी स्प्लिट होती, म्हणजे एखाद्या पक्षातून जे काही पक्षांतर बंदी कायदा होता त्या अंतर्गत काय की 1/3 मधून जर 1/3 सदस्य जर फुटून जात असेल तर त्यांच्यावर ही अपात्रता होणार नाही. पण मग हीच अट जी आहे ती 91व्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आली आणि त्या ठिकाणी जर पक्षातील 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे, बघा इथे महत्वाचं आहे, एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात जाऊन प्रवेश घेतला किंवा त्या पक्षात जाऊन आपल्या ग्रुपला मर्ज केलं, म्हणजे अर्थातच विलिनीकरण केलं, तर त्यांची सदस्यता कायम राहते. आणि आताच्या घडीला हीच मोठी गोष्ट आहे जी पक्षांतर बंदी कायद्याचाच उपयोग पक्ष फोडण्यासाठी होताना आपल्याला दिसून येतं. आता उदाहरणासारखं की समजा एखाद्या पक्षाचे 30 आमदार आहे आणि त्यापैकी 20 आमदार जर एकत्र बाहेर पडले तर अपात्रता मग ती ठरणार नाही. आणि याच अनुषंगाने जे शिवसेनेचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे की 9 सदस्यापैकी 6 सदस्य हे त्या ठिकाणी फुटलेले आहे, सो त्यांच्यावर मग अपात्रता लागू होणार का? सो या कायद्याने ती लागू होणार नाही. आणि म्हणूनच राजकारणात 1-2 नव्हे तर मोठे गट जर एकत्र येऊन बाहेर पडत असेल तर निश्चितच मग कितीही मोठा पक्षांतर बंदी कायदा असला तरी हे पक्षांतर थांबणार नाही. ठीक आहे. आता दुसरा मार्ग काय आहे तर राजीनामा. काही नेते काय करतात की आधी आमदार किंवा खासदार पदाचा राजीनामा देतात, त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि मग जेव्हा पोटनिवडणुका होतात तेव्हा त्या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला दिसून येतं. मग याचा फायदा काय, तर ही जी पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे, सो या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई टाळता येते, कारवाई त्यांच्यावर होत नाही आणि नवीन पक्षातून पुन्हा जनादेश त्यांना मिळवता येतो आणि पुन्हा ते निवडून येतात. हा सुद्धा एक मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे काय की याला तांत्रिक दृष्ट्या पक्षांतर म्हणता येत नाही, पण त्यांची राजकीय भूमिका निश्चितच त्या ठिकाणी बदललेली असते. सो हा सुद्धा एक मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यानंतर काय की पक्ष न बदलता सरकारला मदत करता येते का? आता जे काही प्रकरण या ठिकाणी सुरू होत आहे आणि जे महिला आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि जे ते नामंजूर झालेलं होतं, सो त्याची तयारी आता बीजेपी आपल्याला करताना दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने तो सपोर्ट मिळावा या अनुषंगाने सुद्धा हे राजकारण चाललेलं आहे. परंतु मग सरकारला मदत अजून कुठल्या पद्धतीने करता येते, तर काही मार्ग असे आहेत की मतदानावेळी अनुपस्थित राहणे, म्हणजे काही आमदार खासदारांनी किंवा सदस्यांनी त्यावेळेस काय तिथे हजर राहिलेलं नाही, तर हा सुद्धा एक प्रकारे सरकारला फायदा होऊ शकतो, म्हणजे अर्थातच ज्यांनी बिल मांडलेलं आहे त्यांना. त्यानंतर विशिष्ट विधेयकाला बाहेरून समर्थन देऊ शकतात, स्वतंत्र गट तयार करू शकतात, आघाड्या किंवा गठबंधन बदलू शकतात आणि मग हा फायदा एकूणच सरकारला झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणूनच राजकारणात केवळ पक्ष बदलणे महत्वाचे नसते, तर मतदानाच्या वेळेस कोण कसा काय कोणता निर्णय घेतो किंवा कुठली भूमिका घेतात हे सुद्धा महत्वाचं असतं. सो असे विविध पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता सर्वात महत्वाचं, कायदा असूनही पक्षांतर का थांबत नाही, यावरच आपण चर्चा सुरू केलेली होती.
बघा, जे 2/3 विलिनीकरणाचा जो काही कॉन्सेप्ट आहे, जे काही मर्जर आलेलं आहे, हीच तरतूद या पक्षांतर बंदी कायद्याला हानिकारक आता आपल्याला सध्या होताना दिसून येत आहे. 10व्या अनुसूचीमध्ये 2/3 सदस्य एकत्र आल्यास अपात्रतेतून सूट मिळते आणि असे अनेक प्रकरण आपण बघितलेले आहे. त्यामुळे वैयक्तिक पक्षांतर कमी झाले, पण सामूहिक पक्षांतर सुरूच राहिलेले आहे आणि याला खत पाणी घालणारे इन्स्टिट्यूशन सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. महत्वाचा खटला जो सुप्रीम कोर्टमध्ये गेलेला होता शिवसेनेच्या बाबतीत किंवा शिवसेनेची जे काही फूट पडलेली होती त्याचा निर्णय अजूनही आलेला नाही. मग तो गैरप्रकार होता का, की म्हणजे गैरप्रकार होता याचा सुद्धा अजून निर्णय आलेला नाही. सो ही सुद्धा एक महत्वाची भूमिका आहे. त्यानंतर काय की स्पीकरच्या निर्णयातील विलंब, म्हणजे जे काही हे निर्णय घेणारे अधिकारी असतात किंवा हे जे काही इन्स्टिट्यूशन्स असतात ते वेळेवर निर्णय घेत नाही, हा सुद्धा याला एक कारण आपल्याला म्हणता येईल. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी निश्चित काल मर्यादा नाही, यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेलं होतं की निश्चित कालमर्यादा ठरवून दिलेली नव्हती आणि म्हणूनच ते प्रकरण जे शिवसेना बाबतीत आहे ते निकाली लागलेलं नाही. अनेकदा निर्णय येईपर्यंत राजकीय परिस्थिती बदलली असते. आता पुढे चालून जर कोर्टाचा निर्णय आला की नाही, त्यांनी जे फूट पाडलेली होती आणि जे काही कोण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेले होते ते गैरमार्गाने बनलेले होते, तर ती परिस्थिती आता बदललेली राहील, येते लक्षामध्ये. सो हा एक भाग आहे. त्यानंतर काय, व्हीप फक्त काही मतदानापुरताच प्रभावित असतो, प्रत्येक मुद्द्यावर व्हीप लागू होत नाही, हे एक विशेष महत्वाचं. काही प्रसंगी सदस्य आपली भूमिका वेगळी ठेवू शकतात आणि मग बऱ्याचदा यामुळे सुद्धा पक्षांतराला काय म्हणतो तिथं खत पाणी मिळालेलं आपल्याला दिसतं. सोबत काय की राजकीय महत्वाकांक्षा जी आहे, म्हणजे मंत्रिपद, सत्तेतील सहभाग, स्थानिक राजकीय समीकरणे, यामुळे पक्षांतराचे प्रयत्न सातत्याने आपल्याला होताना दिसतात आणि कायदा राजकीय महत्वाकांक्षाला पूर्णपणे थांबवू शकत नाही. ठीक आहे. टेक्निकली गोष्टी जर असतील तर त्याला तो कायदा काय करता येईल, सपोर्ट करता येईल. ठीक आहे. परंतु प्रत्येकाची महत्वाकांक्षा काय आहे, तेव्हाचे निर्णय काय आहेत, तेव्हाची काय म्हणता येईल परिस्थिती काय, या अनुषंगाने सुद्धा हा कायदा मग आपल्याला त्या ठिकाणी अपुरा पडलेला दिसतो. त्यानंतर काय की पक्षफोड आणि पक्षांतर यामध्ये फरक आहे. दोन्ही शब्द महत्वाचे, पक्षफोड आणि पक्षांतर. बघा, कायदा मुख्यत्वे व्यक्तिगत पक्षांतराला रोखण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये मग काय म्हणतात अपडेट झालेला आपण पाहिलं, 1/3 झालेलं असेल, तिथून मग 2/3 प्लस मर्जर वगैरे झालेलं आहे, पण तरी सुद्धा ते पुरेसं आपल्याला दिसत नाही. सो मोठ्या गटाने पक्ष सोडणे किंवा पक्षात फूट पडणे हे अनेकदा वेगळ्या पद्धतीने घडते आणि घडवून आणताना सुद्धा आपल्याला ते दिसून येते. सो हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे पक्षांतर न थांबण्यामागे. आणि कायद्यातील पडवाटांचा वापर, म्हणजे कायदा कितीही चांगला असतात पण ते जर राबवणारे आहात ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो कायद्यासाठी काय म्हणता येईल, कायद्यातील जे काही पडवाटा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, याच पडवाटा अनेकदा शोधताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि हे एक महत्वाचं कारण आहे. जसं की विलिनीकरण, राजीनामा, स्वतंत्र गट स्थापन करणे, आघाडीतील बदल, अशा विविध मार्गांचा वापर केला जातो आणि त्यामुळे कायद्याचा उद्देश काही प्रमाणात हा आपल्याला मर्यादित झालेला दिसून येतो आणि म्हणूनच कायद्याला सुद्धा मर्यादा असतात आणि याच कायद्याच्या मर्यादाचा वापर करून पक्षांतराच्या घटना अजूनही थांबताना आपल्याला दिसून येत नाही. आय होप ही चर्चा जी आहे तुमच्या लक्षात आलेली असेल आणि हे प्रकरण काय आहे आणि पक्षांतर बंदी कायदा आहे आणि का हे पक्षांतर थांबत नाही आहे, या सर्व अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. निश्चितच तुमच्या लक्षात आलेली असेल. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक, तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. यावर अजून कुठले निर्णय आपल्याला घेता येईल या अनुषंगाने सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करू शकता. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप, अनेक गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. निसंकोचपणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअर मध्ये अवेलेबल आहे. इतके सगळे फीचर्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. हाय नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बरंच काही. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. एव्हनच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचा आहे. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.